नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे। मित्रांनो, हे बहुमत येथे लाडक्या बहिणी व शेतकऱ्यांचे ते दिलेले आव्हान यामुळे महायुती सरकारला प्रचंड बहुमताने ते प्रतिसाद मिळाला आहे। तर मित्रांनो, आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण बनणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। आणि मित्रांनो, आता येथे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधी बनणार आहे यासाठी येथे तारीखसुद्धा येथे फिक्स झालेली आहे आणि ठिकाणसुद्धा येथे फिक्स झालेलं आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेऊया। तर यामध्ये बघू शकता तुम्ही, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि RSचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे। आणि मित्रांनो, मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच बुधवारी संपली। महाआघाडीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपला पक्ष देवेंद्र फडणवीस आणि भाजपला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे। पण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनीही बुधवारी माघार घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्याला मुख्यमंत्री म्हणून घोषित करतील त्यांना मी आणि त्याचा पक्ष पूर्ण पाठिंबा देईल असे त्यांनी जाहीर केले आहे। आणि मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम वानखेडे येथे महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांचा भव्य शपथविधी सोहळा होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्यांदा महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पाहणार आहे। यापूर्वी 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा शपथविधी सोहळा वानखेडेवरच झाला होता। आणि मित्रांनो, मिळालेल्या सूचनानुसार शपथविधी सोहळा हा 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबर रोजी आयोजित केला जाऊ शकतो। पण 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला अमावस्या असल्याने शपथविधी 2 डिसेंबरला होणार असल्याचा दावाही काही तज्ज्ञांनी येथे केलेला आहे। तर मित्रांनो, आता 2 डिसेंबरला येथे शपथविधी सोहळा पूर्णपणे पार पडल्यानंतर महायुती सरकारने शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना काही येथे दावे केले होते। तर मित्रांनो, येथे प्रचारामधून लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये आणि शेतकऱ्यांची येथे संपूर्ण कर्जमाफी देण्याचा येथे निर्णय केलेला होता। तर मित्रांनो, येथे 2 डिसेंबरच्या पुढे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये येथे घोषित केले जातील। अशा पद्धतीचा मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।